हा अगदी नॅचरल ग्लास स्किन खूप फ्लॉलेस असा मेकअप मी कसा क्रिएट केला चला बघूया. सो सगळ्यात आधी मी आय मेकअप कंप्लीट करून घेतलेला आहे. आय मेकअप कंप्लीट झाल्यानंतर मी मेकअप रिमूव्हरनी फेस क्लीन करून घेतलं. त्यानंतर मी अप्लाय केलं मॉइश्चरायझर आणि एक सुंदरसा जेंटल मसाज दिला. त्यानंतर टी शेप व्हायब्रेटरने सुद्धा मी इथं फेसला मसाज देते आहे. छान ग्लोई आणि सॉफ्ट बेस बसावा त्याकरता. स्किन प्रेपमध्ये मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. मग ती माझी ब्राईड असो किंवा मॉडेल किंवा सायडर, सगळ्यांवर मी स्किन प्रेप अगदी बरोबर आणि वेळ घेऊन करते. कारण तेव्हाच एक सुंदर असा मेकअप रेडी होतो आणि त्याचा रिझल्ट अमेझिंग असतो. आणि मी तुम्हाला सुद्धा हे सजेस्ट करणार की तुम्ही सुद्धा स्किन प्रेपमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका जर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट हवा असेल तर. सो इथं माझा मसाज करून झालेलं आहे. त्यानंतर मी अप्लाय करते आहे स्टोक क्रीम प्लस प्रायमर टी झोनला. त्यानंतर मी कलर करेक्शन करून घेतलं डार्क कन्सिलरनी. त्यानंतर मी स्किन टोनच्या अकॉर्डिंग फाउंडेशन मिक्स करून अप्लाय करते आहे. मग द मोस्ट इम्पॉर्टंट अँड माय फेवरेट पार्ट ब्लश अप्लाय करून झाल्यानंतर मी लाईट कन्सिलरनी हायलायटिंग पॉईंट्स पॉपअप करून घेतले. लूज पावडरनी अंडर आईज आणि फेस सेट केल्यानंतर लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट लिपस्टिक लावून माझा मेकअप कंप्लीट झाला. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.